मंडळी, कोल्हापूरमध्ये एक महत्वाची पेठ ती म्हणजे शिवाजी पेठ आणि या पेठेसोबतच अजून काही पेठा कोल्हापूरमध्ये आहेत। मग त्यामध्ये सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ म्हणजे वारानुसार पेठा सुद्धा कोल्हापूरमध्ये आहेत। पण त्याच्या मागची एक कहाणी तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे पूर्वी कोल्हापूर हे तटबंदीच्या आत असणारं शहर होतं, मात्र जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशा तटबंदीच्या आत असणाऱ्या लोकांच्या वस्त्या या तटबंदीच्या बाहेर येऊन स्थापन होऊ लागल्या। मग त्या भागामध्ये ज्या दिवशी बाजार भरला जायचा त्या दिवसावरून त्या वस्त्यांना नावं पडली। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर ज्या भागात मंगळवारी बाजार भरायचा त्या भागाला मंगळवार पेठ असं नाव पडलं, तर ज्या भागामध्ये सोमवारी बाजार भरायचा त्या भागाला सोमवार पेठ असं नाव पडलं। अशा प्रकारे तटबंदीच्या बाहेर ज्या वस्त्या स्थापन झाल्या त्या वस्त्यांमध्ये ज्या दिवशी बाजार भरला जायचा त्या दिवसावरून त्या भागाला नाव पडलं गेलं। तर अशी ही शिवाजी पेठे व्यतिरिक्त इतर पेठांची असणारी ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा।